नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण की शेतकऱ्यांची दिवाळी जर गोड व्हायची असेल तर अत्यंत गरज आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। कारण की शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पाण्यात गेलं आणि अक्षरशः जे शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तर किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले आहेत। म्हणजे एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे। अत्यंत गरज आता शेतीला आणि शेतकऱ्यांना आहे। कारण की अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं नुकसान भरपाई म्हणून एक GR प्रसिद्ध झालेले आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। कारण की काही जिल्हे आले आहेत ते संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर आता 8व्या हप्त्या संदर्भात माहिती घेऊ। पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर अत्यंत गरज या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची शेतकऱ्यांना आहे। आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी शेतकरी फार मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे। अशा वेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्यांच्यासाठी एक अक्षरशः दिवाळी गोड करणारा ठरू शकतो। त्यामुळे शेतीचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तसेच कुटुंबाच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे आर्थिक सहाय्य अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि शेतीचं नुकसान झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता टाकायला पाहिजे आणि दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांची जी आहे ती गोड होऊ शकते अशी शक्यता आहे। तर